आज पण फ्लाईट नाही, एअरपोर्ट बंदच. खूप दिवसांनी असं वर्कआउट चालू आहे आपलं. म्हणजे आता आलोय स्विमिंग पूलमध्ये, मस्त आहे की मजा करायला. त्यांचा खालची ओपळी. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. सो फ्रेंड्स, उठलोय आणि स्टार्टिंग पहिल्यांदा फोन हातात घेतला आणि न्यूज बघितली. काय झालंय का, फ्लाईट आहे का आज की नाही आहे, आणि समजलं की आज पण फ्लाईट नाही आहे, एअरपोर्ट बंदच आहे. ऑफिशियल साईटवर पण एअरपोर्ट न्यूज येते की एअरपोर्ट बंद आहे. प्लस काल रात्री परत या इराणनी इस्रायलवर अटॅक केला आहे असं न्यूज आले. साला इस्रायल लागतं वाटतं. जाऊ दे, ह्यांचं काही करू दे. आपण जाऊ जिमला, जरा वर्कआउट करू, मस्तपैकी आरामात बसू आणि मग बाकीचं काय करू. आणि मी काल रात्री 3:30 वाजता झोपलो आहे. 3-3:30 वाजता झोपच नव्हती येत. तेच न्यूज बघत होतो, स्क्रोल करत होतो, उद्या फ्लाईट आहे की नाही. पण परवा फ्लाईट दाखवत आहेत ऑन टाईम. आज कॅन्सल्ड आहेत, पण उद्यासाठी ऑन टाईम दाखवत आहेत. तरी ते चेंज होत राहतं. पण जेव्हा ऑफिशियल त्यांचा साईट ओपन होईल एअरपोर्टची, तेव्हा समजेल काय नक्की आहे की नाही. तर आता जाऊ, आपण वर्कआउट करू, खाऊ, नाश्ता करू आणि नंतर बसू आणि नंतर बघू आपली दुसरी काही कामं आहेत का. तशी कामं तर काहीच नाही आहेत, पण बघू इकडे तिकडे फिरू मस्तपैकी. तर चला वर्कआउट करू. सो गाईज, एक्सरसाइज झालं, आपलं वॉर्मअप झालं. फर्स्ट थोडे ॲप्सन ट्रेन केले, लाईट. आता डंबल्स घेऊ, शोल्डर, बायसेप, ट्रायसेप, बॅक आणि कार्डिओ करू. दम लागले बोलू ना की मी वर्कआउट करतो, पण खूप महिने झाले जिममध्ये नाही गेलं. एवढं एक्स्ट्रीम नाही, लाईट घरच्या घरी पुशअप, तरी पण अजून ओके फिट आहे. चला अमान. सो गाईज, वर्कआउट करून झालं आपला. आज कार्डिओ चालू आहे, कार्डिओ करू मस्त. आणि कार्डिओ करून झालं का ती मशीन बघा, ही स्टेप्सवाली मस्त आहे. लास्टला करू, लेगसाठी एकदम परफेक्ट. आणि मस्त आहे की दम लागला आहे मला. खूप दिवसांनी असं वर्कआउट चालू आहे आपलं. म्हणजे एक्स्ट्रीम वर्कआउट नाही, पण जेवढं आहे काम निघतोय. नो पेन नो गेन. बघा ही ती मशीन. सो गाईज, वर्कआउट करून झालं आणि पडदे मस्त बाहेरचं सीन. आणि लॉबी लॉबीवर असते भारी, एक नंबर. क्रेडिट कार्ड हा रूम आपला त्यांनी आधीच खराब करून टाकला आहे. आणि मस्तपैकी शॉवर घेऊ, ब्रेकफास्ट करायला जाऊ आणि त्याच्यानंतर पूलवरती जाऊ. आज पूलचा प्लॅन करायचा आहे. मागं खाली पूल आहे आणि पूलवर जाऊच आज नक्की. 2 hours later. हॅलो गाईज, सो नाश्ता सगळं करून झालो, एकदम रेडी म्हणजे फ्रेश झालो आहे. आता वाजलेत 11 वाजलेत. आणि माझा एक कलिग बोलला की फ्लाईट चालू झाल्यात. तर मी दाखवतो ना तुम्हाला, म्हणजे सांगतो काय विषय आहे तो. 70%च फ्लाईट चालू आहेत. 70% फ्लाईट क्लोज आहेत, 30%च फ्लाईट चालू आहेत. आणि तेही जी मी बुक केली ती फ्लाईट जी बुक केले मला काल गेली ती फ्लाईट अजूनपर्यंत नाही आहे, कॅन्सलच दाखवू दे, उद्या पण कॅन्सलच दाखवू दे. सो चालू आहे जरा कुठला फ्लाईट बुक करायची, आज जायचं की उद्या जायचं. तरी बघू विषय काय कसा काय. बट अजूनपर्यंत ऑफिशियल मेसेज तर दाखवतोय की
अम्मान एअरपोर्टचा बघू काय विषय येतो. अम्मान एअरपोर्ट चालू झालं पाहिजे यार, घरी जायचं मला, कंटाळलोय मी. ॲज पर द सिव्हिल एव्हिएशन रेग्युलेटरी अथॉरिटी अनाउन्समेंट, ऑल फ्लाइट्स हॅव बीन सस्पेंडेड अँड द एअरस्पेस इज क्लोज्ड टू एनी एअरक्राफ्ट मुवमेंट. ऑफिशियल आहेच आहे हे बघा. क्वीन आलिया ऑफिशियल स्टेटमेंट. पण जाऊ लवकरच, आज नाही तर उद्याचं जाणंच आहे, घरी जाणंच आहे. जो मी प्लॅन केला ना 2 दिवसांनी, माझा प्लॅन होता ट्यूसडेला, तो प्लॅन सक्सेसफुल होईल का आता मला शंका आली त्या प्लॅनची. बघू काय कसं होतंय ते. आणि आता मी काल रात्री 3.5 तासच झोपलो आहे, तर एवढी कमी झोप बरी नव्हे. तर आता जरा झोप काढू आणि त्याच्यानंतर आता वाजले 11. Few moments later. सो गाईज बाहेर आलोय मी हॉटेलच्या. गाडी बघा ही फुल तगडी गाडी आहे, ऑफ रोडिंग 4x4. आणि हा मस्त असा व्ह्यू. आज जरा ऊन थोडा कमी आहे, आता खूप असतो. One eternity later. सो फ्रेंड्स बघा आलोय आपल्या बोललो होतो तसं की येणार मी स्विमिंग पूलला. आणि हा आपलं हॉटेल मस्तपैकी आणि हा स्विमिंग पूल. आणि आता जाऊ स्विमिंग पूलमध्ये उडी मारू मस्त. सो हॅलो फ्रेंड्स, मी आता आलोय स्विमिंग पूलमध्ये मस्त आहे की मजा करावं. तर जाऊ एक राऊंड मारून येऊ. एक नंबर. सो फ्रेंड्स या वॉच जी शॉकचा पण टेस्ट होऊन जाईल पाण्यामध्ये. आणि मस्त आहे की पाणी आपला मजा चालू आहे मस्त स्विमिंगमध्ये. आता याच्यानंतर वर्कआउट पण करू डबल. सो फ्रेंड्स स्विमिंगमध्ये पूलमध्ये खूप एन्जॉय करून झालं आहे. आणि अजून माझा एक कलिग आहे, तो अजून कलिग म्हणजे माझा एक मित्र, तो अजून आहे पूलमध्ये. आणि आता बसलो मस्तपैकी या छत्र्यांखाली. ऊन तर गेलाय पण एक नंबर मजा आहे पूलमध्ये. खूप दिवसांनी पोहतोय. आता घरी गेल्यावर पोहू मस्त नदीमध्ये, डॅममध्ये. साला या क्लोरीनच्या वॉटरने डोळे झोंबायला लागले, जाम डोळे झोंबतात. मस्तपैकी एन्जॉय चालला आपला जाम भारी. आणि आता याच्यानंतर विचार चालला आहे थोडा वर्कआउट करू, थोडा अजून जरा फॅट कमी करू, मज्जा करू मस्तपैकी. सो फ्रेंड्स झालं आपलं मस्तपैकी फोन स्विमिंग पूलमध्ये. तर आपली बॅग आणि बॅग घेऊन जायचं. सो गाईज हॅलो. सो मी आलो आहे पूलवरती खूप मज्जा करून. आता जिम वर्कआउटला जायचं होतं, जिम करायला, पण आता जरा बाहेर चाललो आहे, जरा काम आहे. तर जरा बाहेर जाऊ, थोडं काम करू. आणि काम म्हणजे आहे थोडं काहीतरी मित्राचं. तर जाऊ आणि जरा बाहेरचं पण तुम्हाला दाखवतो, रोड बीड कसं काय विषय, बिल्डिंग सगळं. तर चला बघू, फिरू. तुम्ही पण मजा घ्या, मी पण मजा घेतो, चला. सो फ्रेंड्स चालू आता बाहेर जरा राऊंड मारायला, काम होतं काहीतरी. सो बघा व्ह्यू मागचा तुम्ही, हे बघा होंडा अँड ऑल. आणि इथं सगळे शॉप्स आहेत, सगळे मोबाईल शॉप्स अँड ऑल. इकडे पार्किंग अँड ऑल, इथं सगळे शॉप्स आहेत मोबाईलचे. अख्खा नाही का आपल्या इथे जसा शास्त्रीनगर आहे कपड्यांचं, नुसते कपडेच कपडे. हां तसं इथं यांचं एक हाय, यांचा खालची ओपळी मोबाईलची शॉप. मी मागाशी बोललो होतो ना लास्ट व्हिडिओमध्ये, चौक आहे हा बघा, यांचा चौक. क्लास आहे एकदम. फ्लॅग सगळीकडे फ्लॅग आहे बघा अम्मांचे. बाकी काय माहीत नाही कसं. गाड्या बघा अशा पद्धतशीर चालल्यात बघा. मस्त व्ह्यू भारी वाटतंय. टॉपवर असतो ना, टॉपवर तर अजून भारी वाटला असता. एकदम क्लीन आहे, सिटीमध्येच क्लीन आहे. बाकी जे टाऊन आहेत ना वेगवेगळे, ते एवढे पण काय नाही, गावासारखेच आहेत, जास्त डेव्हलप नाही काय. पण जी सिटी आहे मेन अम्मान, बाकी इथं ओके.
A few inches later. सो गाईज पुन्हा आम्ही थोडा एक्सरसाइज करून परत संध्याकाळी थोडा कार्डिओ ॲप्स आले पाहिजेत. लाईट आली, मोशन सेन्सर आहेत सगळे. कोण नाही आला तर चला 1 2 3 4 मस्त रे मस्त. तर आता तुम्हाला दाखवतो व्ह्यू माझ्यासमोर. एकदम मस्त भारी व्ह्यू आहे. बघा कसला भारी वाटतोय ना, एक नंबर. आणि तो बोललो तो ट्विन टावर, तो बघा ट्विन टावर तिथे मस्त. सो फ्रेंड्स, एक्सरसाइज झालं, वॉर्मअप झालं, थोडं ॲप्स मारले, त्याच्यावर डायरेक्ट कार्डिओ. डंबेल्स काही मारत नाही कारण ते मॉर्निंगला झालेत आपले. आता फक्त कार्डिओसाठी करू, फॅट लॉस करू. बाकी आता टायमिंग येतो. आता वाजलेत 7:45. इथे 7:45 वाजले असतील ना, मग तिथे 10:15 वाजले असेल इंडियामध्ये आता. सो गाईज, वर्कआउट कम्प्लीट, वर्कआउट केलं, मशीन कम्प्लीट झाली आहे. सायकलिंग करू, त्याच्यानंतर हा स्टेप्स आणि त्याच्यानंतर रोईंग करू लास्ट. आत्तापर्यंतची सर्वात फेवरेट मशीन माझी ही. काय प्रेशर होतो आहे, एक नंबर प्रेशर होते लेगवरती. पूर्ण बॉडी ते ट्रेकिंगला गेलं तर बघा, तुम्ही ट्रेकिंगला जाता, ट्रेकिंगला गेलं असं फील येतो, पाय भरलेत, बॉडी इतकी जड झाले, फुल तसा फील येतो या मशीनवर. त्या मशीनचं नाव आपल्याला काही माहीत नाही काय आहे ते, नवीन दिसली पण भारी, एक नंबर. आता हे रोईंग करू लास्ट, बाकी स्ट्रेचिंग करून निघू. जाम झाला, जाम मारला. सो फ्रेंड्स, जस्ट आलो रूमवर. आता जरा शॉवर घेऊ मस्त गार पाण्याने आणि नंतर जाऊ पेटपूजा करायला. खूप भूक लागली वर्कआउट करून, कार्डिओ करून, तर पेटपूजा करू आणि शेवटचा तुमचा निरोप मी शेवटला घेतो, एंडिंगला. Much later. मी डिनर करायला गेलो, डिनर करून आलो आहे मी. बट डिनर करून झाल्यानंतर मी गेलो एका शॉपमध्ये. ती गोष्ट सांगतो मला. शॉपमध्ये गेलो, एक फ्रेंड आहे आपल्या इकडचंच आहे, छत्रपती संभाजीनगरचा. सो त्याचा मोबाईल झाला आहे खराब, चालत नाही, चार्जिंग होत नाही, काहीतरी ती एक असतं ते खराब झालं मोबाईलचं. तर गेलो जॉर्डनमध्ये शॉपमध्ये रिपेअर करायला. आणि रिपेअर करायला गेलो, त्यांनी काही विचारलं नाही प्राईस वगैरे काय, किती रुपये घेशील ना काय, फिलूस बोलतात ते लोक. तर तिथे गेलो, तिथं त्यांनी दिला मोबाईल, घेतला, रिपेअर करून दिला आणि प्रॉपर काम करायला लागलं. मोबाईल जसा आहे तसा 20% चार्जिंग, आधी चार्जिंगच नव्हती होत, 1%च्या पुढे जातच नव्हती. त्याच्यानंतर झालं 20-21% गेलं आणि एकदम परफेक्ट काम लागला. आणि त्यांनी मागितले 40 दिनार. 40 दिनार म्हणजे डायरेक्ट 4,000-4,500 रुपये फक्त ते लावायचे होतं. तर नाही, अशी बात झालं, मग कमी कर प्राईस. हा बोलला की 8च दिनार देतो. 8 दिनार म्हणजे 800 रुपये होतात, 800 रुपयेच्या आसपास, 800, 900, 950. सो तो येतच नाही, 40 घेऊन बसला, 4,500. आणि ॲक्च्युअलीमध्ये तो रेडमी फोन होता. आणि तो रेडमी फोन कितीला येतो माहिती आहे ना, 12-13 हजारपर्यंत रेडमीचे फोन येऊन जातात. आणि एकदम जुना फोन होता तो, आणि त्याचे तो मागवतात 4,000 रुपये, 4,500 रुपये. सो शेवटी जे त्यांनी नवीन लावलं होतं त्याला परत काढायला लावलं. आणि बाबा नको, तो परत इंडियामध्ये जाणार आहे तेव्हा तो करून घेईल रिपेअर. आता नको बाबा 4,000 रुपये त्या गोष्टीला घालवायला, त्याची फ्लाईट होती त्याची, तो उद्या जाईल. एवढाच काहीतरी विषय होता. आणि आता आपली पण फ्लाईटचं काय माहीत नाही, आजचा दिवस गेला आहे, आज पण फ्लाईटचं काय समजलं नाही. उद्याचा पण बघू दिवस काय फ्लाईट भेटते आपल्याला, की उद्याचा पण दिवस राहायला लागतो इथेच अम्मानमध्ये, जॉर्डनमध्ये. आणि उद्या भेटली पाहिजे यार फ्लाईट, नाही तर उद्या नाही भेटले डायरेक्ट परवा. नुसते दिवस वाढत चाललेत आणि तो युद्ध सुरू झालं आहे, त्या युद्धाने लावले वाट, आमची तर लावलेच, तर मी अडकलो इथे. सो एवढंच काय, आता काय बोलू, फालतूगिरी. सो गाईज, बाय, परत भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. चलो टाटा.